नमस्कार, मी दिव्या. दिव्यास पेजेस वाईसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी. आणि सर्वप्रथम मी इथे कढई ठेवलेलं आहे तापत. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 टेबलस्पून इतकं, 2 चमचे मोहरी घालायची आहे. छान अशी तडतडू द्यायची आहे खमंग फोडणी होईपर्यंत. आणि मी इथे अर्धा चमचा इतकं मोहरी घातलेली आहे आणि छान असं चटचट असं हे करून द्यायचं आहे. मग फोडणी छान होते आणि खायला अप्रतिम लागतं पिठलं. तर जिरं घालत आहे मी इथे अर्धा चमचा इतकं. पाहू शकता तुम्ही, जिरं सुद्धा छान तडतडू द्यायचं आहे. आणि कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला. आणि मी ते कांदा घालत आहे. आता कांदा थोडासा जास्त घालायचा आहे पिठल्यामध्ये. मी छोट्या आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि मी ते 2 जणांसाठी प्रमाण बनवत आहे. 4 कांदे घेतलेले आहेत. बारीक असे चिरून आपल्याला छान असं मध्यम आचेवरच आपल्याला चिरून घ्यायचं आहे. आणि आता मी हे पेस्ट घालत आहे. इथं मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 आणि मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला छान असं वाटण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. हे आता आपल्या या स्टेजला घालायचं आहे. आणि तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्या. आणि लहान मुलांसाठी देत असेल तर कमी केलं तरी मिरच्या स्किप केल्या तरी चालेल. आणि छान असं हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा एकदम तर मऊ करून घ्यायचा नाही, मग तो गोड लागेल खूप. एकदम थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हळद घालायचं आहे पाव चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. मीठ मी मगाशी घातलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये हे माफी असावी, व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कोणीही करेल, एकदम सिंपल आहे. आणि हे जे आहे आता मी दाखवत आहे बेसनचं पीठ. मी ते अर्धी वाटी घेतलेली आहे प्रमाण. आणि पाणी जे आहे 1.5 ग्लास घातलेलं आहे. ते आपल्याला छान असं हातानेच फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. ते आपल्याला अगोदरच हे करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेल. हे पाहू शकता, ही बेसन आणि पाणी आणि मीठ आणि हळद थोडंसं आपण पाण्यानेच हे करून घ्यायचं आहे, हे मिक्स करून. आणि आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे. कोणतं मिक्सर भांड्यामध्ये जे वाटण लागलेलं होतं तेच त्याच्यामध्ये पाणी घालून मी तर अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालत आहे. आणि मला थोडंसं बेसन जे आहे पातळ लागतं पिठलं, छान लागतं चव. आणि बेसनसुद्धा जे आहे पिठलं छान शिजतं लवकर, म्हणजे कच्चं राहत नाही. त्याच्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्रा घाला, थोडंसं जास्त प्रमाण मी सांगतेच पुढं किती मी पाणी घातलेलं आहे. आता मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा मी 1.5 ग्लास घालते, म्हणजे 2.5 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे की ते अर्धा वाटी बेसनला, म्हणजे छान शिजतं पण आणि घट्ट लवकर होत नाही आणि छान होतं बेसन. एकदम खायला एकदम रुचकर लागतं, तोंडात टाकतंच विरघळतं. चवीला अप्रतिम झालेलं, भाकरी चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते पिठला, खूप मस्त अप्रतिम झालेली चव. आणि मीठ चवीनुसार पाहू शकता तुम्ही, म्हणजे अगोदर टेस्ट बघायची. मीठ जर का कमी वाटत असेल तर घालू शकताय. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी 1.5 ते 2 ग्लास घातलं. तुम्हाला जर का घट्ट पिठलं आवडत असेल तर मग पाणी थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, असं काही हरकत नाही. आणि थोडं शिजायला जे आहे एक 7 ते 8 मिनटं गेलेली आहेत मला या शिजायला. आणि एकदम लो फ्लेमवरच आपल्याला शिजायचं, एकदम हाय फ्लेम अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मग एकदम फास्ट शिजेल आणि त्या अंगावर उडू शकतं. नाहीतर मग पिठलं करपू होऊ शकतं आणि एकदम घट्ट होईल आणि दगडासारखं अजिबात ते होणार नाही, चव खायला लागणार नाही. त्याच्यामुळे आपलं लो फ्लेमवरच आपल्याला शिजून घ्यायचं आहे, अजिबात काही गडबड करायची नाही. लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला छान असं पिठलं शिजून घ्यायचं आहे. कच्चं अजिबात ठेवू नका, नाहीतर पोटात दुखेल याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. पाहू शकता मी एकदम लो फ्लेमवरच शिजवत आहे आणि अजिबात खाली चिकटून द्यायचं नाही. आणि थोड्या वेळाने म्हणजे 2-4 मिनटांनी आपल्याला हलवत राहायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा शिजवून द्यायचं. असंच करत आपल्याला एक 7 ते 8 मिनटं लागतात. पाहू शकताय तुम्ही, छान असं बेसन आपलं होत आहे तयार. आणि गरम गरम भाकरीसोबत तर खूप छान लागते चव. मी भाकरीसोबतच ट्राय केलं, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खायला तर अप्रतिम लागते, भातासोबत वगैरे खूप छान लागतं. या कन्सिस्टन्सीमध्येच केलं आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये करा, खूप अप्रतिम लागते. आणि अजिबात ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीनं बोटं चाकून पुसून खाल्लेले आहेत. पाहू शकते तुम्ही, आपलं शिजवत आहे. जसं शिजतं तसं आपल्याला हलवतच राहायचं आहे सारखं, जेणेकरून कढईला चिकटू नये असं. त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि गुठळ्या वगैरे अजिबात होत नाहीत, काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला हातानेच आपल्याला अगोदर ते हे करून घ्यायचं आहे. तर पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे
तर आपल्याला पुन्हा आपण शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं झाकण ठेवूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. पुन्हा मी झाकण काढल्यानंतर पुन्हा हलवत आहे मी इथे उलटण्याच्या साहाय्याने. सारखं आपल्याला हलवतच राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या अजिबात होऊ नये आणि किंवा एका साईडला करपू नये. त्याच्यामुळे आपल्याला एकसंधपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन आपलं पिठलं जे आहे सगळीकडं शिजावं म्हणून. मी कोथिंबीर अगोदरच घातलेली आहे, थोडीशी होती आणि पुन्हा मी सर्व करण्यासाठी ज्यावेळी आहे ते पाहू शकता किती सुंदर अशी झाली. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की ट्राय करा, कमेंटद्वारे शेअर करा.